न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी रायगड जिल्ह्याची राजधानी म्हणून ज्या अलिबागची ओळख आहे त्या अलिबागमध्ये आहे आणि एकूणच आपण जनतेचा लाडका आमदार हा शो या ठिकाणी करतोय। अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक कामं कशा पद्धतीची होतात हे आपण याचा आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी रायगड जिल्ह्यातील या अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आता विद्यमान आमदार म्हणून महेंद्र दळवी आहेत। मात्र आता आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीमध्ये ठिणगी पडलेली आहे। भाजपचे दिलीप भोईर, छोटमशेठ भोईर हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। याबरोबरच मागील कित्येक वर्ष आणि कित्येक दशक शेकापनं देखील या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे। आता देखील शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या ठिकाणी अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये रणांगणामध्ये उतरणार आहे। याबरोबरच आता नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार देखील आता या निवडणुकीमध्ये रणांगणात उतरणार असल्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। तशा पद्धतीचं निवेदन देखील त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षात देखील तू मैमय आणि वादाची ठिणगी पडणार आहे। त्याबरोबर महायुतीच्या घटक पक्षात देखील आता मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण आता या ठिकाणी लाईव्ह शोमध्ये आपण या ठिकाणी दाखवणार आहोत की नेमकं काय परिस्थिती आहे आणि काय इथल्या जनतेच्या भावना आहेत। आपण काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। अलिबागच्या बाजारपेठेमध्ये आपण आहोत। दादा, काय नाव तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट राकेश नारायण पाटील। काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, 2 महिन्यावर आता निवडणूक लागेल आणि या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये जर आपण बघितलं तर राजकीय परिस्थिती काय वाटते तुम्हाला? पूर्वी कसं होतं, काँग्रेस आणि शेका पक्ष अशी स्पर्धा होती, परंतु आताची 2024ची जी आमदारकीची अलिबाग विधानसभेची जी निवडणूक होणार आहे ती चुरशीची होणार आहे। विषय असा होणार आहे की ती निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे। परंतु विषय असा आहे, गाड्यांना जाऊ द्या ना, विषय चुरशीचा असा होणार आहे कारण शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांची महाराष्ट्रात सत्ता आहे। तर शिवसेना, उभाटा गट आणि शेकाप यांचीसुद्धा महाराष्ट्रात युती आहे। म्हणजे ह्या चारही पक्षांची युती असताना रायगडमधल्या अलिबागचं वातावरण हे निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वीच तापलेलं आहे। तापायलाही कारणं आहेत, ती वस्तुस्थिती आहे। इथल्या मग आरोग्याचा विषय असेल, इथल्या शेतकऱ्यांचा विषय असेल, इथल्या मुख्य म्हणजे पाण्याचा विषय असेल, त्यानंतर इथल्या शिक्षणाचा विषय असेल, हे सगळे विषय घेऊन आता जे स्थानिक विद्यमान आमदार जे आहेत महेंद्र दळवी यांनी काय नाही केलं आहे ह्या मुद्द्यांना धरून जे निवडणुकीत उभे राहणार आहेत तेच ते मुद्दे घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की 2019ची निवडणूक जी होती ती 2019च्या निवडणुकीत शेकापचे पंडितशेठ पाटील होते आणि त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून महेंद्र दळवी होते। अलिबागचे प्रश्न असे होते की मुख्य म्हणजे अलिबाग रोहा रस्ता, त्यानंतर उमटे धरणाचा प्रश्न, त्यानंतर अलिबाग मुरुडचा रस्ता। मला वाटते अलिबाग मुरुडचा रस्ता झालेला आहे, परंतु अलिबाग रोहा रस्ता जो आहे तो अजून तसाच आहे। त्याच्यामुळे मला एक सांगा, शेकाप हा सत्यशोधक चळवळीतून पक्ष निर्माण झालेला आहे। शेकापची ताकद मोठी होती, पण आता सध्या जर बघितला तर शेकाप आता पिछाड्यावर दिसतोय। शेकापचे जे आमदारांची 5 ते 6हून अधिक संख्या होती, आता शेकाप पूर्ण येथून रायगड जिल्ह्यातून हद्दपार होतंय का? अशी काय परिस्थिती आहे का? कसा आहे, विषय चळवळीचा विषय आहे। चळवळ टिकली तर पक्ष टिकतो, नेता टिकतो, हा इतिहास आहे। शेकापला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासूनचा इतिहास आहे। शेकाप हा कुठंतरी चळवळ विसरला होता आणि त्याचीच झळ आज शेका पक्षाला लागते, एक तरुण सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला वाटते। परंतु आता शेकापला केलेली चूक आहे ती शेका पक्षाला कदाचित कळालेली आहे असं मला तरी वाटते। ह्या मागच्या पंढरपूरच्या अधिवेशनातून विषय एवढाच आहे की ज्यांना आमदार व्हायचं आहे आणि जे आमदारकी म्हणून लढणार आहेत त्यांनी इथल्या आरोग्य, शेती, शिक्षण, बेदखल कुळं, इथले विद्यार्थी, इथल्या नोकऱ्या ह्या प्रश्नांवर केवळ टीका टिप्पणी एकामेकांवर करण्यापेक्षा त्यांनी प्रॅक्टिकल आपली राजकीय भूमिका मांडावी। एकूणच बघतोय आपण की तरुण आहेत, त्यांच्या मनातला लाडका आमदार आपण जाणण्याचा प्रयत्न करतोय। काही भाजीवाली आहेत, 100,000 किंवा शेकडो लोक रोज त्यांना भेटतात। ताई, काय नाव तुमचं? शैला विश्वनाथ पाटील। काय सांगाल, एकूणच आता आपण बघतोय की अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आमदार कोण आहेत माहीत आहेत? आता सध्या आमदार कोण आहेत? कोण आहे? हे आहेत आपले जयंत पाटील।
आमदार जयंत पाटील आहेत. ते आमदार आता पराभूत झाले विधान परिषदेला. आता महेंद्र दळवी आमदार आहेत. हां, महेंद्र शेठ दलवी आहेत. हो आहेत. काय वाटतंय, कामं करतात? हो करतात. आम्ही त्यांच्याबद्दल एकदम मस्त कामं करतात. ती सगळ्यांना अगदी म्हणा म्हणजे सर्व लोकांना ते गरिबाला ते व्यवस्थित हे करतात. म्हणजे हो मदत त्यांच्या चुली विझवत नाही, ते पेटवतात. कोणाचे रस्ते नसतात, कोणाला जायला यायला हे प्रॉब्लेम असतं, ते सगळं सोडवतात ते. महेंद्र दळवी तुमच्या मनातला लाडका आमदार आहे? हो आहे. आता मी सांगतो तुम्हाला, भाजप महायुती आहे, पण छोटम शेठ आता उभे राहतात. छोटम शेठचं नाव ऐकून आहात? हो माहीत आहेत ते, माहीत आहे मला, माहीत आहे तो. बरं, त्यांना आमदार करायचं काय? हो नक्कीच करा. एक दोघांपैकी एकच आमदार होणार, एक महेंद्र दळवी किंवा छोटम शेठ. मग छोटम शेठला संधी द्यायची काय? चालेल, दोघांपैकी तुम्हाला कसं वाटतं योग्य ते करा. तसं काही नाही, आम्ही नाही सांगू शकत. आम्ही दोघांची कामं चांगली आहेत, व्यवस्थित आहे दोन्ही पण. कारण छोटम शेठ पण एकदम व्यवस्थित आहेत, महेंद्र शेठ पण एकदम चांगले आहेत. ते गरिबांचे त्यात हे आहेत, काय बोलते, छोटम शेठ का आमची एवढी आम्हाला हे माहिती नाही, प्रगती नाही. पण महेंद्र शेठ आम्ही जवळच राहतो, त्यामुळे आम्हाला सगळं माहिती. शेकापचे जयंत पाटील आहेत, त्यांना ओळखता, नाव ऐकून आहात जयंत पाटलांचं? नाव ऐकून ओळखतो आम्ही. शेतकरी कामगार पक्षाची कामं कशी आहेत? व्यवस्थित आहेत, व्यवस्थित. हो एकूणच आपण बघतोय की थेट जनतेची आपण मतं या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अनेक लोक आता बाजारामध्ये या ठिकाणी येत आहेत. दादा, काय नाव तुझं? वसीम बागवान. काय सांगशील, कसं राजकारण आवडतंय काय? हो. आता सध्या जनतेच्या मनातला लाडका आमदार या शोवर काय सांगशील? अलिबाग मुरुड मतदारसंघाचा आमदार कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे? हे जनता ठरवेल कोणाचं. तुम्हाला काय वाटतं, विकास कामं आता जे आमदार आहेत महेंद्र दळवी, ते त्यांच्याकडून विकास कामं होतात? आमदार साहेबांनी आता जेपर्यंत निधी आणला आहे ते अलिबागमध्ये जे 7 मजलीचं जे आपल्याला आरोग्य मोफत मिळण्यासाठी जे काम केलं आहे ते कितके वर्ष त्या काम खंडित होता. ते काम त्यांनी निधी आणलेला आहे, परंतु जे आरोग्यासाठी अलिबाग ते मुरुडपर्यंत जे लोक येतात, जे रायगड जिल्ह्याचा सर्वात मोठा आपलं जे हॉस्पिटल आहे, त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले अतिशय चांगला काम केलं आहे. सध्या छोटम शेठ पण आता मैदानात उतरत आहेत. त्यांनी पण सांगितलं मी पण आमदार होईन. काय वाटतंय, छोटम शेठचं काम चांगलं आहे? काम त्यांचं पण चांगलं आहे, पण महायुतीची सरकार जे वरनं जे आदेश देईल त्या हिशोबाने इकडचं ते आमदार जे ठरवतील ते होणार. एकूणच आपण बघतोय की जनतेच्या मनातला आमदार काय. दादा, काय नाव? बरं दादा, काय म्हणताय, काय नाव? एकूणच आपण बघूयात जनतेशी काय. आता हे भाजीवाल्या आई आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करू. आई, काय नाव तुमचं? बोला नाव सांगा. लता. काय अलिबाग मुरुड मतदारसंघाचा आमदार कोण आहे माहित आहे का? नाही बाबा, माहिती मला नाही माहित. नाही. बरं, ताईंना आमदार माहीत नाही. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, अलिबाग मुरुड मतदारसंघाचा आमदार, लाडका आमदार कोण असावा, काय वाटते? धम्मशील सावंत असावे असं वाटते. धम्मशील सावंत असावा. पण आता सध्या जे शेकाप आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, त्याची बॅकफुटवर आलाय वाटतंय शेकाप. सध्या राजकारण बदलतं आहे, त्याच्यामुळे काही सिद्धांतर जाणत आहेत, ते लवकर त्याबद्दल आपल्याला कळेल. एकूणच आता आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामधले जे आता महायुतीचं जे राजकारण आहे ते तापलं आहे. आपण कर्जत मतदारसंघामध्ये बघितलं किंवा अलिबाग मतदारसंघामध्ये बघितलं की छोटम शेठ भोईर भाजपचे आहेत आणि महायुतीमध्ये आहेत. मात्र त्यांनी आव्हान दिलेलं आहे आता महेंद्र दळवी यांना. काय वाटते, कसं बघता याच्याकडं? दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद चालू आहेत आणि याचा बोलत धनी नक्कीच कोणीतरी वेगळा असावा आणि ह्याचे पडसाद येत्या काही काळात आपल्याला पाहायला मिळतील. विकास कामं कशी होत आहेत आता? समाधानकारक आहेत जनतेत विकास कामं? जी रस्ते असेल, पाणी असेल, हे विकास कामं होत आहेत? ॲक्च्युली कागदावर पाहायला गेला तर हजारो कोटींचा निधी आपल्याकडे आलेला दिसतोय, असं पाहायला मिळते. मात्र प्रत्यक्षात त्याची खर्च जो कसा झाला आहे किंवा त्याच्या खर्चातून काही उभारलं आहे असं तरी दिसण्यात येत नाही आहे. काय आता जनतेच्या मनामधला आमदार, तुमच्या मनातला आमदार कोण असावा? महायुतीचा असावा, शेकापचा असावा की भाजपचा असावा? आमदार कोणी असू दे, फक्त जनतेचं काम करणारा असावा. ह्या अलिबागला जी विकासाची गरज आहे, आज पाण्याची अवस्था, रस्त्यांची अवस्था जी वाईट आहे ती सुधारणारा आमदार असावा. एकूणच आपण बघतोय की जनतेची मतं आपण या ठिकाणी घेतोय. बाजारामध्ये काही
भाजीवाले मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण आई काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव अपर्णा तले, अपर्णा तळे. कुठल्या राहता कुठे? वाडगाव. बरं, काय आपल्या गावाला रस्ता पाणी वगैरे सुविधा आहेत? आहेत. काय पाणी वगैरे सगळं आरोग्य? कोण आहेत आपले आमदार? कोण आहेत? आम्हाला आमदारांचे घेणं देणं काय नाही. मातीन बसताव, मोलमजुरी कमवताव. आमदार वगैरे काय? काय आम्हाला आमदारांची गरज नाही. नाही ना. हां, सगळी महागाई केली. आमदारांचं काय करायचं आहे? हे काय तुम्हाला पाणी आम्ही बघायचं. तेच तुम्हाला विचारायचं आहे की आता राजकारणी जे आहेत ते काय तुम्हाला मदत करतात का? काही नाही मदत करीत, काही नाही मदत करीत, काहीच मदत नाही करत काय नाही. रोज मातीमध्ये. आता ही भाजी विकण्यासाठी बाजारपेठ नाही का तुम्हाला दिली? बाजारपेठ नाही. अलिबाग मध्ये मार्केट नाही. मार्केट बांधून द्यावं. आता हे आमदार आहेत त्यांचं काम चांगलं आहे का? काय चांगलं? आम्हाला मार्केट नाही म्हणजे चांगलं नाही काम. मार्केट पाहिजे. मार्केट पाहिजे ना. बसायला जागा नाही, मातीन बसताव. हां, एकूणच आपण बघतोय की संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांच्यात. आई काय नाव तुमचं? थांबा हां, एकूणच काही जण बोलायला देखील या ठिकाणी करतात. आई काय नाव तुमचं? माझं नाव सुनीता कृष्ण शिंदे. बरं, किती वर्ष धंदा करताय भाजीचा? आता 10-15-20 वर्ष. ठीक आहे. 10-15 वर्षापूर्वी भाजीचे दर काय होते? स्वस्त होतं. स्वस्त होते. हां, आता लोकांना महागाई झाली. महागाई कुणी वाढवली? आता पुढे करेल काहीच वाढवले तर काय कुणी वाढवली सांगा? काय नाही. महागाई कुणी वाढवली? सरकार वाढवतं. हा, सरकारने वाढवली. मग तुम्ही जेव्हा सकाळी जाता खरेदी करायला, पूर्वी समजा 500 रुपयाची भाजी विकायला आणायचा, आता किती रुपयाची आणायची? आता तीच भाजी 1500-2000 लागतात. खूप महागाई आहे. हा, मग तुमच्या मनातला अलिबागचा आमदार कोण आहे? काय वाटतंय? नाही मला माहिती. आमदार माहिती आहेत तुम्हाला? नाही. कोण माहितीच नाही. आम्ही खेडेगावातून येतो. खेडेगावातून जरी आला तरी पण तुम्हाला आमदार किंवा खासदार अशी माहिती नाही. नाही माहिती. हां, एकूणच आपण बघतोय की. ताई काय नाव तुझं? मी इथली नाही आहे सर. मी प्रॉपर मी इथली नाही आहे. मी आहे ना कुठे राहता? कुठे सध्या आहे ना, मी आत्ताच 4 दिवसापूर्वी इथे आलेले आहे. म्हणजे मी जॉईन केलं आत्ता मेडिकल कॉलेजमध्ये. काय सुविधा वगैरे काय आहेत का इथं चांगल्या राहण्याच्या वगैरे? सर आता मी नवीन असल्यामुळं याविषयी काही नाही बोलू शकत, कारण की मला एवढे माहिती नाही सर. माफ करा. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काही नागरिक बोलतायत. तर काही. दादा काय नाव तुमचं? बघूया काही बोलण्यासाठी टाळतायत देखील, पण बघूयात आपण अजूनही काही. आई हो, आई भाजीवाले मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत. ताई काय नाव तुमचं? आपण बोलूयात. भाजीवाल्यांच्या समस्या आहेत, त्यांना बाजारपेठ या ठिकाणी पाहिजे. काही नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावर इथं बाजारपेठ आहे. नागरिक येत आहेत, मोटारसायकलस्वार येत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भाजीवाल्यांच्या काय समस्या आहेत त्या देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा काय नाव तुमचं? दत्तराम कोळी. नको माझे हे नको. फोटो काय विचारत नाही. हां दादा काय नाव? किती वर्ष धंदा करताय? आपले आमदार वगैरे कोण आहेत माहिती आहेत? महेंद्र दळवी आहेत. आता सध्या राजकारणाचं काय, भाजप आणि शिवसेनेमध्ये आता तुतू मैमय होते. काय वाटते तुमच्या मनात? असं कोण वाटतंय आमदार राहायला पाहिजे? महेंद्र दळवी राहिले पाहिजे. आता सध्या जयंत पाटील असतील किंवा पंडित शेठ पाटील असतील, त्यांना संधी दिली पाहिजे का लोकांनी? द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. काय चांगलं काम करतंय शेकाप चांगलं काम करते ना. ठीक आहे. आपण बघूयात. शेतकरी कामगार पक्ष देखील चांगलं काम करते असं भूमिका या ठिकाणी मांडतात. दादा काय नाव तुमचं? माझं लक्ष्मण जगन्नाथ माने. किती वर्षापासून हा भाजीचा धंदा करता? 20 वर्षापासून. 20-25 वर्ष झाली. पूर्वी जी भाजी होती ती भाजी आता आणि तफावत कशी झाली? महागाई झाली थोडी. हां, खूप महागाई झाली. काय वाटतंय आता सगळी खरेदी करताना काय त्रास होतोय? खरेदी करताना आम्हाला पण त्रास होतोय. भांडवल लागतंय त्याला. जाम पैसे बँक पैसे देत नाही धंद्याला. सरकारला काय तुमचं आव्हान असेल महागाईच्या याच्यावर? महागाईच्या याच्यावर काय कर्ज द्यावं 5-50 हजार किंवा 1 लाखभर रुपये कर्ज द्यावं. त्यांनी माफ करावं आपल्याला, हे आमची अपेक्षा. बाकीचे काय आहे? ठीक आहे. महागाई मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. कर्ज या ठिकाणी दिलं पाहिजे अशी भूमिका मांडतात. आपण पुन्हा एकदा
बाजारामध्ये येणाऱ्या नागरिकांशी आपण या ठिकाणी संवाद साधणारच आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं नागरिक आहेत आणि ते नागरिक आपापल्या भूमिका या ठिकाणी मांडतायत, बाजारामध्ये भाजी मार्केटमध्ये ते या ठिकाणी भूमिका मांडतायत. राजकारण कुणाला रुचत देखील नाही अशी देखील परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये नागरिकांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रावर लाईव्ह जे लोक समोर येतात त्यांची काय भावना आहे, नेमकं सामाजिक कार्य अलिबागसाठी किती पुढं गेलं आहे किंवा लोकांच्या मनातला लाडका आमदार कोण आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे. विविध भागातली लोक एस.टी. बसस्थानक आवारामध्ये आहेत. बाबा काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव वसंत नामदेव कांबळे. काय कुठले आहात? राहायला कुठे? महान. महान अलिबाग तालुक्यातच. हो. बरं काय आता सध्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विकास कामं वगैरे आतापर्यंत 5 वर्षात विकास कामं झाली का? विकास कामं होत आहेत पण ती काय एवढी जलद गतीनं होत नाही. जलद गतीनं नाही. गतिमान सरकार म्हणतायत की गतिमान सरकार आहे त्यामुळे फास्ट कामं होतात असं बोलतात. काय मला नाही शक्य वाटत. नाही होत. बरं शेतकरी कामगार पक्ष आता एवढे वर्ष सत्तेत होता, त्यांच्याकडून विकास कामं झाली काय? बेधडक सांगा. थोडीफार होत होती शेकापच्या काळात. आता महेंद्र दळवी शिंदे गटाचे आहेत, ह्या वर्षी काय परत त्यांना संधी देतील लोक वाटतंय? आता काय ते लोकांच्या मनावर आहे, आपल्याजवळ काही. तुम्हाला हा सगळा बंड आणि उठाव जो झाला तो आवडला काय सगळा वरच्या राजकारणामध्ये? आवडला मनापासून सांगा. काय आपल्याला ते राजकारणाचं हेच नाही झालं, मूड नाही वाटत. लाडकी बहीण योजना काढले तर त्याच्यामुळे सरकारला फायदा होईल? फायदा हो, सरकारला फायदा कसला होईल? सरकारला आता निवडणुका आहेत, आता पुढच्या वेळेला सरकार स्थापन करायला फायदा होईल का आत्ताच्या सरकारला? हे काय सांगू शकत नाही. सांगू नाही शकत. आता भाजीवाली आता आई आहे इथे. आई काय नाव तुमचं? नाव सांगा. नाव सांगा. नाव काय माझं? वर्षा वसंत शिंदे. उसर. कुठल्या गावाच्या कुठल्या? उसर. उसर गाव. इथं रोज सकाळी किती वाजता येतात? 5 वाजता. सकाळी 5ला येता? 5:30ला घरून निघतो आम्ही इथून. 6 वाजता इथं. काय आता विकायला? काय इथंच घेतो भाजी बिजी. काय भाजी घेऊन विकतो. काय आहे आपल्या गावामध्ये सोयी सुविधा आहेत? पाणी, रस्ते, वीज वगैरे काय राजकारण्याने काय केलंय काय सुविधा? हो आहेत. हाय पाणी बिणी आहे आमच्या. पाणी वगैरे आहे सगळं. काय वाटतंय तुमच्या मनात असं काय वाटतंय? आमदार कोण माहिती आहे तुम्हाला? ह्या मतदारसंघाचा अलिबाग मुरुडचा आमदार माहिती आहे? ते आम्हाला नाव एवढं सांगतायत. पण माहिती पाहिजे हो आमदार कोण आहे काय. महेंद्र दळवी आमदार आहेत आता. हो. नाही माहित. ताई काय नाव तुमचा? माझं गीता. काय आणले विकायला? सफरचंद. सफरचंद आणलेत. बरं काय इकडचा आमदार कोण माहीत आहे का अलिबाग मुरुडचा? अलिबाग मुरुडच्या आमदारचं आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही आमचं ह्याच्यावर काम चाललंय. आमदार काय सांगणार? हां इथले एसटीतले साहेब वगैरे विचारलं तर आम्ही सांगू शकतो, पण आमदार वगैरे आम्ही नाही सांगू शकत. काय सांगणार? पण आता आमदाराकडं आपली एवढी कामं असतात, जनतेची सगळी कामं तेच करतात, सरकारची विकास कामं तेच आणतात. हे बघा आमची भीक मागायची वेळ आणली आमदारही. बसायला जागा नाही का कशाला जागा नाही, बसून नाही देत सणासुदीच्या वेळेस. कसली ती आमदारकी आणली ती खड्ड्यात घाल यांची आमदारकी मेल्यांची. फक्त मतं घ्यायसाठी आमदार, नाही तर मग सामदार. तुम्हाला त्रास होतोय. भाजीवाल्यांनी पण सांगितलं की तिथं आम्हाला भाजी बसायला मातीत बसायला. आम्हाला मातीत बसणारी ना, आम्हाला मेन बसण्यालाच जागा नाही आहे. ही फळं हे आतमध्ये एसटीमध्ये टोपल्या घेऊन फिरायला यायला लागतं. आमचे डोक्यानं डोकं जातं कारण नसताना. हे फक्त नमस्कार करायला येतात, कधी चमत्कार दाखवायला, मतं घ्यायला. मतं घेतली का गेले आमदार ना सामदार. यांचे काय घेऊन खड्ड्यात घालायचे यांचे. बरं ऐका ना, ही आता लाडकी बहीण योजना काढली, 1,500 रुपये तुम्हाला देणार आहेत. काय 1,500 देतील आणि 10 लाख रुपये घेतील काढून. काय उपयोग आहे आमचा त्यांचा 1,500 रुपये देऊन? ताई काय नाव तुम? 2,000 रुपये. महागाईवर बोलतायत. काय महागाई कशी आहे? महागाई डोक्याचा केस नाही राहणार. एवढ्या आमदारांची खिशात नोटा भरलेत ना, आमच्या डोक्याचे केस चाललेत. ही महागाई आमची. काय बेधडक एकदम प्रतिक्रिया आहेत. ताई काय नाव तुमचं? माझं नाव दीपाली विकी वेगस. कुठं राहता? कुठे? मी शाखा प्रमुख आहे मुरुड. हां. बरं काय आता सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटलाय माहिती आहे की नाही? हो माहिती आहे. काय होतं वाटतंय असं? शिंदे गटाचं आमदार येतील की भाजपचे आमदार येतील? शिंदे गटाचे आमदार महेंद्र शेठ दळवी येतील. हो. थँक्यू. हां विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत पण पळतायत, बोलत नाहीत. आपण अजून काही
बिंदास बेधडकपणे या ठिकाणी बोलत आहेत. दादा काय नाव तुमचं? सुहास ठाकूर. कुठलं गाव कुठलं? भोरंग. बरं काय गाव भोरंग काय? हां काय आहे असं म्हणजे गावामध्ये सुविधा आहेत काय? आरोग्य शिक्षण पाणी सुविधा आहेत? आहेत काय? आमदार कोण आहेत आपले? पंडित पाटील. पंडित शेठ पाटील आता समजा ते 5 वर्ष होते, ते आता महेंद्र दळवी आहेत. हां तर आता तुमच्या मनामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार पाहिजे काय वाटतंय? पंडित सांगा. पंडित पाटील. हां पंडित पाटील. पंडित पाटीलने परत आमदार व्हायला पाहिजे. विकास कामं चांगली केली शेकापने? केली थोडीफार. चांगली केली. चांगली केली. आता महेंद्र दळवी विकास कामं करतायत काय? ते काय ते म्हणजे 2 पार्ट्या आहेत त्यामुळं एकाच सांगतो. दादा काय नाव तुमचं? दादा गावडे. नाव पूर्ण नाव? लक्ष्मण गावडे. लक्ष्मण गावडे. कुठलं गाव कुठलं? अंदोशी. अंदोशी. काय आता आपले आमदार कोण माहीत आहेत का? आमदार कोण खासदार कोण? आता आमदार खासदार फक्त इथे कोणी नाही चांगलं. कोण आहे चांगलं? कोणीच नाही चांगलं. लक्ष कोण देते कोणाकडं? काहीच नाही. फक्त आता एक छोटम शेठ आहेत आपले. छोटम शेठ. हां बस एक. आता छोटम शेठ आता दंड थोपटले. छोटम शेठ बोलतात की आता ह्या वेळेला मीच आमदार होईन. जनतेत कसा प्रतिसाद? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. त्यांनी सांगितलंय महायुती असू द्या काही असू द्या पण मी उभा राहीन आणि मी आमदार होईन. मग महेंद्र दळवीचा पराभव होईल. काय बघू त्यांचा? ते आल्यापासून काही बघितच नाही कोणाकडं. हो काय? मग कोणाकडे लक्ष टाकले महेंद्र दळवीने? काहीच नाही. करत नाही काम. कोणच नाही. कोण नाही. जुने लोक कोणीच नाही काय केलेला. शेकापने काय केलं का? काय नाही केले. शेकाप पण काय करतोय? त्यांचं स्वतःच भलं करतात ते. पब्लिककडे आपल्या मेजॉरिटी पब्लिककडे कोणी बघतच नाही. मुख्यमंत्री शिंदे गटाचा आहे. मग सगळं आता पूर्ण सरकारच शिंदे भाजप आणि अजित पवार गटाचं आहे. आता कसं आहे यांचं तिघांचं सरकार तुम्हाला आवडलंय? एवढं ना सगळं. पण आता पुन्हा सत्तेत ह्यांना संधी द्यायची की काय तुमच्या मनात काय? सत्तेत जो आपण चांगलं केलं त्याला त्याला संधी द्यायला पाहिजे. उगाच आमदार निवडून येणार ना आपल्या लोकांकडे लाथा म्हणा ते काय उपयोग आहे तुमचं? बरोबर ना. तुमच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्याकडे हे 2 प्रकार झाले. कुठला कोरोना आणि वादळ सगळं दुष्काळ एवढं झालं. त्यावेळेला कोण नव्हतं. एक सर कोण आलं? आमदार दळवीने तर आलेच नाही बघायला. कोण बघायला नाही. मग पब्लिक काय करतोय काय नाही ते बघायला नको आहे? काहीच नाही. धन्यवाद. एकूणच आपण बघतोय की जोरदार अशा प्रतिक्रिया या ठिकाणी देताना दिसत आहेत. दीदी कुठल्या शाळेत जातेस? काय नाव सांग. आई काय नाव तुमचं? ताई काय नाव? कुठल्या गाव सांगा. गाव तर सांगा. नाव खानाऊसर. खानाऊसर. नाव काय? सारिका प्रकाश पाटील. सारिका प्रकाश पाटील. गाव कुठलं म्हटलात? खानाऊसर. सासर माहेर हाशिवरे. आपला इकडचा रेवस हाशिवरे. रेवस हाशिवरे. हां रेवस हाशिवरेमध्ये पाणी आहे काय? मी मागे गेलो होतो तर पाण्याची समस्या होती. आता ना आहे. आता आलंय का पाणी? आले. नोकऱ्या वगैरे आहेत काय मुलांना? तिकडं बरेच प्रकल्प देतो नोकऱ्या देतो म्हणून प्रकल्पासाठी जमिनी घेतलेल्या आहेत तिकडं शेतकऱ्यांच्या. माहीत आहे का? हो माहीत आहे. पण आता मी बरेच वर्ष मी आता सासरी इकडे राहते. 10-11 वर्ष झाली. त्याच्यामुळे एवढं काही माहिती नाही. चला बाय. अजून काही नागरिक. दादा तुमचं नाव सांगा. महादेव भुईर. 1 मिनिटात बोला. एसटी थांबू. महादेव भुईर. रेवसचा ब्रिज बनवा. अलिबाग ते रेवस कधीपासून आहे? अलिबाग रेवसचा ब्रिज बनवा असं या ठिकाणी सांगतायत. अजून कोणी स्थानिक या ठिकाणी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आहेत काय? आपण या ठिकाणी बातचीत करूया. दादा काय नाव तुमचं? आम्ही इकडचे नाही. काय तरी कुठले आहात तुम्ही? बुलढाणा जिल्ह्यातले. बुलढाण्यातले आहात. अलिबागमध्ये कुठल्या कामानिमित्त आता? हो ते मुलाचं ग्रामसेवकचं व्हेरिफिकेशन कागदपत्राचं. तिच्यासाठी मुलासोबत आलो होतो सोबत. काय वाटतं अलिबाग मुरुडमध्ये सगळा स्वच्छता किंवा सगळं पर्यटनाचं चांगलं आहे? एकदम मस्त आहे. का अलिबागमध्ये एकदम लगे आवडासारखी सिटी आहे. कारण घाणेरडी सिटी नाही काही नाही. इथं असं व्यवस्थित असं राहा वाटतं. असं व्यवस्थित करमतं इथं. असं निसर्गरम्य वातावरण इथं. हो एक नंबर चांगलं वाटतं. बुलढाण्यापेक्षा असं कसं? बुलढाणा तर जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे पण तिथं कसं आहे वातावरण? तिथं पण चांगलं आहे ना. पण ते सिंदखेड राजाला आहे. ती बुलढाणा तिथून आमचं खूप दूर आहे तिथून. हां 1 नंबर आहे आमचं. अलिबाग आवडलं? हो एकदम 1 नंबर आवडलं. आता मुलाचं काय इथे ॲडमिशन आहे? नाही ग्रामसेवकचं ते व्हेरिफिकेशन होतं कागदपत्र. त्यांचं सिलेक्शन झालं तर त्याच्यासाठी आलो होतो इथं. अलिबाग आवडलं? हो 1 नंबर. अजूनही काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. विविध भागातले नागरिक या ठिकाणी आहेत. आपण बघू शकता एस टीसाठी या ठिकाणी थांबलेत. बाबा काय नाव तुमचं? काय नाव? मोहम्मद शेख. कुठं राहता? कुठे आपटा. चाललात कुठे तुम्ही आता?
आपल्याला चालले. आपट्याला? मग राहायला इथेच आहात अलिबाग मध्ये? नाही नाही, नाही आहात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो. गाडी कधीपासून नाही गाडी? आता मला 1 तास झाला गाडीच नाही. 1 तास झाला गाडी नाही. ठीक आहे ठीक आहे. दादा काय नाव तुमचं? शब्बीर अहमद. शब्बीर अहमद. हां, काय सांगाल, तुम्ही अलिबागचेच आहात का? अलिबागचेच आहात? नाही नाही, कुठल्या? औरंगाबाद. औरंगाबादच्या. अलिबाग आवडलं काय तुम्हाला? आला अच्छा लागला. चांगला आहे. कोण आहेत, नातेवाईक आहेत? नाही, आम्ही ते शिकवते. हां हां, ठीक आहे. आई कुठल्या तुम्ही? काय नाव? खुर्शीद. नाव काय नाव? नाम खुर्शीद. हां, कुठल्या आहात? अलिबागच्या आहात काय? नहीं, हमें आपटे में रहते. आपट्या? आपटा म्हणजे आपल्या अलिबाग मधलाच आहे ना? अलिबाग, हाँ. आमदार कोण आहेत माहिती आहेत का? आमदार क्या बोलना क्या, मेरे नहीं समझता. नाही ना. आमदार कोण आहे अपना? यहाँ कौन क्या बोल. ताई काय नाव तुमचं? अरबिना शेख. अरविना शेख. काय सांगाल, म्हणजे आता इथं अलिबागमधले समस्या वगैरे मुक्त अलिबाग आहे असं वाटतंय की सगळ्या सोयीसुविधा अपूर्ण आहेत? इथे तर काय सवलत नाही दिलेली आहे का. आपली कर्जत गाडी कधी येते कधी नाही टायमावरती. इथे काय हे नाही आहे, सवलत काहीच नाही आहे. सवलती नाही, काय नहीं है का. 1-1 तास जो लेडीज़ है वो ऐसे ही रहते हैं रुके हुए. अभी ये पुणे से जाने का है, पुणे अभी रात के 12 बजने वाला है, तब ये लेडीज़ पहुंचने वाली है. और रास्ते में कुछ भी होएगा तो उसका हिस्सा कोई जिम्मेदारी नहीं लेता है. ना कोई आमदार हो या कोई लेडीज़ हो, कोई जेंट्स हो. कोई भी जेंट्स कुछ भी कर सकेगा तो भी कोई इसका ये नहीं ले सकता है जिम्मेदारी. अभी उनका भी छोटे बच्चे लोग को छोड़ के वो जॉब करती है लेडीज़. ये पुणे में चली है और मेरे को कर्जत बस के लिए मैं 1 घंटे से रुकी हूँ, लेकिन अभी तक कर्जत बस आई नहीं है. तुम्ही आहात कुठल्या? मूळ कुठल्या? मैं हूँ अलीबाग की, लेकिन मेरे को आपटा जाने का है तो कर्जत बस के लिए मैं रुकी हूँ, क्योंकि आपटा के लिए 1 घंटा हुआ है. अभी ये टाइमिंग भी देते नहीं है कि जैसा आधे घंटे में आएगी. आधे घंटे से ऊपर 5:30 की बस अभी तक नहीं आई है. आता ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला काय? हो, भरलेला आहे. पण पैसे मिळतील काय? ते भेटणार नाही भेटणार. अकाउंटमध्ये आले तर आपले. अपलोड झाला काय फॉर्म? अपलोड झाला? झाला. पण आता रायगड जिल्ह्यात सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले फॉर्म भरलेत. 3.5 लाखपेक्षा जास्त भरलेत. पण 1.5 लाख लोकांचे, महिलांचे फॉर्म अपलोड झालेत. बाकीच्यांना पैसे नाही मिळाले तर त्या रोजतील काय लाडक्या बहिणी? हां, रोजतीलच. का नाही रोजणार. ते पण एक माणसं आहे ना, त्यांना पण एक हे आहे काय आपल्याला भेटणार आहे. हां, एक आश्चर्य काय आपल्याला भेटणार आहे. आसमध्ये ठेवलेला आहे. आता काय माहिती देणार काय नाही देणार तो. तर मला सांगता आता ही लाडकी बहीण योजना काढली, ही आता निवडणुका आल्यात म्हणून काढले वाटतंय तसं? हां, असं वाटतंय आहे का आपल्या मतलब निवडून आले म्हणून हे एक उपयोग निघालेला आहे. ते त्यांच्या कामावर निघालेलं आहे. आपल्याला काय करायला हे नाही आहे उपयोग का. आपल्या लेडीजला काम पाहिजे, हे पाहिजे, काय हे होणार नाही आहे. ताई तू इथं कामासाठी येतेस का? काय नाव? ओ माय गॉड, 2 मिनिटं थोडं मागे. नाम काय? नाव कळते मला मराठी. सुनंदा पवार. सुनंदा पवार का? बरं. आता तू कामासाठी अलिबागला येतेस का काय? सिव्हिल हॉस्पिटलला जॉब करते ॲज अ स्टाफ नर्स. आता पुण्याला जायचं? पुण्याला माझी फॅमिली असते. मी पुण्याला जाण्यासाठी थांबले. 2 तास झाले तिथे थांबले. बसच नाही आहे. बस फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. बस नाही आहे. सेवा सुविधा आहेत का अलिबागमध्ये? सेवा सुविधा ठीक आहे, आहेत चांगल्या. हां ठीक आहे. एवढ्या पण नाही आहेत, खूप नाही आहे. ॲक्च्युली बसचाच प्रॉब्लेम आहे. इतर मला माहिती नाही. आई कुठं जायचं आहे तुम्हाला? काय नाव? वडखळ. वडखळला जायचं. नाव विजया म्हात्रे. विजया म्हात्रे नाव. बरं मला सांगा, अलिबागच्याच आहात काय तुम्ही? नाही, भाऊ राहतो अलिबागला. अलिबागला भाऊ राहतो. काय वाटतंय, सेवा सुविधा चांगल्या आहेत अलिबागमध्ये? आहेत, पण ते आता हे बसचं वगैरे काय प्रॉब्लेमच आहे. ते लाडक्या बहीण योजना आता सरकारने आणले, त्याचा फॉर्म भरला? नाही 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 का नाही भरला? नाही भरला. नको. पैसे नको? आम्हाला पैसे नको. हां, की त्या याच्यामध्ये निकषामध्ये बसत नाही का? नाही, आम्हाला पेन्शन वगैरे आहे ना मिस्टरांना. नाही भरलं. गोरगरिबांना घेऊ द्या. एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक प्रश्न काय आहेत, जनतेचे मूलभूत जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या आत्ताच्या विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असतील त्यांनी सोडवलेत का? शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, भाजप, राष्ट्रवादी यांची कामं कशी आहेत, काँग्रेसची काय भूमिका नेमकी विकास कामांच्या बाबतीत आहे, या सर्वांचा आढावा आपण न्यूज स्टेट महाराष्ट्रावर घेतला. जनतेची सडेतोड लाईव्ह अशी मुलाखत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. त्यांनी आपल्या मनातील लाडका आमदार कोण याविषयी देखील आपल्या
प्रतिक्रिया खुलेआमपणे उघडपणे आणि मनसोक्तपणे या ठिकाणी न्यूज स्टेटवर मांडलेल्या आहेत। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।